पुणेकरांची तहान भागवणाऱ्या अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागली आहे। सुरत बायपास महामार्गाजवळ जलवाहिनी फुटल्याने मध्यरात्रीपासून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असून परिसरातील कॉलन्यांमध्ये पाणी शिरल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। अवघ्या काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती केलेल्या या वाहिनीचं काम ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जामुळे पुन्हा बिघडल्याचा आरोप होतोय। महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून आयुक्तांनी तात्काळ कारवाई करून ही पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी धुळेकर करतायत। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चालढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती।